पालकमंत्री साहेब शहरातील गुटखा मावा यावर बंदी कधी आणणार? तरुण पिढी जाते माव्याच्या आहारी। आरोग्यास हानिकारक असल्यामुळे राज्यात गुटखा बंदी असताना सोलापूर शहरात सर्रास अवैध गुटखा व मावा विक्री जोमात सुरू आहे। या खुलेआम विक्रीबाबत अन्न औषध प्रशासनाची नजर मेल्याचे दिसून येत आहे। तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होत आहेत। या पदार्थांचे सेवन करणाऱ्याला सावधानतेचा इशाराही गुटखा तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केले जाते। तरुण पिढी नागरिक यापासून होणाऱ्या जीवघेण्या आजारापासून वाचावे यासाठी शासनाने यावर बंदीही घातली आहे। तरीही सोलापूर शहरात सर्रास गुटखा व मावा विक्री सुरू आहे। सोलापुरात बंदी असताना बोगस गुटखा पाठवला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे, परंतु सोलापूर शहरातच मुख्य कार्यालय असलेल्या अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। नंबर प्लेट नसलेल्या बोलेरोतून येतो डुप्लिकेट गुटखा। शहरात दुपारी 3च्या सुमारास गल्लोगल्ली बोलेरो पिकअप या वाहनातून दिवसभरात 7 ते 8 फेऱ्यांमध्ये 500 पोती गुटखा शहरात येतो। त्याचे दुचाकी ऑटोने तालुक्याच्या विविध भागात वितरण केले जाते। गुटख्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे। यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून युवा पिढी यात वाया जाताना दिसत आहे। जाणीवपूर्वक दुर्लक्ष। पोलीस अन्न औषध प्रशासन विभागाने गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सर्रास विक्री सुरू आहे। प्रत्येक चौकात पुड्या मिळतात, हे ना पोलिसांना दिसते ना संबंधित विभागाला। मटका बंदी नंतर आता प्रशासन गुटखा व मावा बंदी करण्यात यशस्वी होतील का हे पाहणे गरजेचे आहे। इथे मिळतो मावा 7 रस्ता, विजापूर वेस, कुंभार वेस, स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन परिसर व गुटखा सर्व दुकानात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.